हे 2013चं आहे अगेन, ज्याची मी फ्रेम करून ठेवली. लहानपण देगा देवा नावाचं नाटक होतं आणि मी त्यावेळेला एक वेगळं नाटक करत होतो का त्याचं वाचनाला मी कुठेतरी बोरिवलीला गेलो होतो आणि खालती मंगेश कदमांचं नाटकाचा प्रयोग होता आणि मी तो बघायला बसूया म्हणून मी गेलो आणि मला असं कळलं की एक नट आहेत त्याच्यात प्रमुख भूमिकेतले, तर ते बिचारे एक प्रयोग करून येत होते आणि ते अडकले ट्रॅफिकमध्ये आणि कॉन्ट्रॅक्ट शो होता आणि ते नाटकच ते आल्याशिवाय सुरू होणार नव्हतं. म्हणून मग मी काय करायचं आणि लोक आली होती, भरलं होतं सगळं आणि मंगेश कदमांना ज्या वेळेला मंगेश सरांना ज्या वेळेला टेन्शन येतं ना त्यावेळेला त्यांच्या इकडनं घाम येतो काय करायचं असं झालं ना आणि इकडनं घाम आलं की समजायचं की या माणसाला खूप टेन्शन आलंय म्हणून. आणि लीनाताई तिकडे जातो म्हणजे काय करायचं तर त्यांनी अनाऊन्समेंट केली की त्यांना यायला थोडासा उशीर होतोय तर त्याच्यामुळे जरा प्रयोग उशिरा सुरू होईल. लोकांचा आवाज आला एकदम असा आणि खूप हाऊसफुल असतं ना, रात्री 8:30चा प्रयोग, तर त्याच्यामुळे असं झालं एकदम. तर आता काय करायचं, तर मी म्हटलं सर मी तुम्हाला सांगू का, मला एक माईक द्या आणि मी समोर जातो आणि मी स्टँडअप करतो म्हणून. तर त्यांना विश्वासच बसेना की असं होऊ शकतं. तर अरे असं कसं होईल असं कसं. तर मी ही होती लीनाताई होत्या त्याच्यामध्ये, तर लीनाताई म्हणाल्या की मंगेश तुझ्याकडे आता पर्याय आहे का दुसरा, त्याला काय करायचं ते करू दे. मग मी गेलो, मी माईक घेऊन तिकडे गेलो, मी माझं स्टँडअप करत होतो. असं सम्राट असल्यामुळे माझ्याकडे खूप स्टॉक होता. तर मी जवळजवळ 40-45 मिनिटं 50 मिनिटं स्टँडअप करत होतो. लोक टाळ्या बिळ्या वाजवत होते. ते आले, त्यांनी त्यांचा गेटअप केला आणि मंगेश सरांनी विंगेतनं सांगितलं की 1 मिनिटं म्हणून. म्हणजे ते आले आणि त्यांनी सांगितलं की मी तुमची माफी मागतो, तुम्ही छान टाळ्या बिळ्या वाजवताय, मज्जा करता, पण ह्या नाटकातले जे आपले नट होते जे आले नव्हते तर ते आता आलेले आहेत, तर आपण आता नाटकाला सुरुवात करूया. आणि मग मी धन्यवाद म्हटलं आणि मग मी तिकडनं आलो. त्याच्यानंतर प्रयोग पाहिला मी आणि प्रयोग संपल्यावरती मला मंगेश कदमांनी हे पाकिट दिलं की हे आजच्या प्रयोगाचं तू काम करत नसलास तरी सुद्धा ह्या प्रयोगासाठी तू काम केलंस म्हणून आज हे तुला पाकिट मी देतो. मग मी काय केलं, ते पाकिट मी घेतलं आणि त्याच्यावरती त्यांची सही घेतली आणि हे पाकिट मी अजून उघडलं नाही. त्याच्यात किती पैसे काय आहेत मला काहीही माहिती नाहीये, पण मी हे असं फ्रेम करून माझ्या संग्रही ठेवलंय. आणि तिकडे मंगेश सरांना कॉन्फिडन्स आला. ते म्हणाले की तू एकट्याने 40-45 मिनिटं जर तू होल्ड करू शकतोस तर याचाच अर्थ असा आहे की तू एक नाटक सुद्धा होल्ड करू शकतोस. आणि त्यातून मी एका लहान रोलसाठी गेलो होतो आणि त्याच्यातनं मला वासूची सासू हे नाटक मिळालं.